नागपुर में अपराध शाखा पुलिस क्रमांक 5 ने घरफोड़ी के एक मामले का खुलासा करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों के पास से चोरी की 2 मोटरसाइकिलें भी बरामद की है। फिलहाल दोनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की पुलिस जांच शुरू कर दी गई है। युनिट 5चे पथकामधील अधिकारी अंमलदार हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठ माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर, ॲडिशनल सीपी क्राईम सर, त्यानंतर डीसीपी डिटेक्शन सर, एसीपी डिटेक्शन यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये एरियामध्ये घरफोडी विरोधी पथक, त्यानंतर जे काही चोरी करणारे असे संशयित इस्मांचा शोध घेत असताना एका मोटर सायकलवर ऍक्टिवावर 2 मुलं लहान अल्पवयीन हे संशयास्पदरित्या जात असताना दिसून आले। त्यानुसार आमच्या लोकांनी त्याची झडती घेऊन कारवाई केली असता त्यांच्याकडे काही चोरीचा मुद्देमाल मिळून आला। त्यांना त्यानंतर कार्यालयात आणून त्याची झडती घेऊन आणि प्रॉपर त्यांची सगळी माहिती घेतली असता त्यामध्ये पोलीस ठाणे हुडकेश्वर या एरियामध्ये एक मोटरसायकल चोरीची गुन्हा दाखल होता, त्याचबरोबर एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये सुद्धा मोटरसायकल सुद्धा चोरीला गेली होती असा, आणि काही सोनं आणि चांदीचे दागिने अशा प्रकारे जो मुद्देमाल गेला होता त्या अनुषंगाने आम्ही केलेल्या संपूर्ण तपासामध्ये आम्हाला एकूण सोनं 78.8 ग्रॅम सोनं, त्याची किंमत 6,90,000, त्यानंतर 144.43 ग्रॅम चांदी, त्याची किंमत 16,500 रुपये, त्यानंतर 2 मोपेड गाडी, त्याची किंमत आहे 45,000, असा एकूण आम्हाला 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केला। त्यामध्ये सोने चांदीचे दागिने जे बळीत विक्टिमचे चोरीला गेले होते ते सर्व दागिने आम्ही हस्तगत केले आहेत। काही दागिने आम्हाला मिळून आले नाही, परंतु त्या अनुषंगाने हे 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून हे महामुद्देमाल हस्तगत करून त्यांना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे हुडकेश्वर त्यांच्या पालकांसोबत पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात दिलेला आहे। त्याचबरोबर अजून एक विधी संघर्षग्रस्त बालक ज्याचं आजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्यांनी घरफोडी केली होती त्याला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून जी चोरीला गेलेली अंगठी होती ती सुद्धा हस्तगत केली आहे आणि त्याला सुद्धा त्याच्या पालकांसोबत आजनी पोलीस ठाणे या ठिकाणी पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आम्ही आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने हवालदार नजीर शेख, एससी राजू टाकळीकर, एससी मुकेश राजू सिंग राठोड, त्याचबरोबर विशाल आणि रोशन, आता बाकी तपास पथकातील अधिकारी एपीआय कदम यांच्या संपूर्ण आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। त्याची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी क्राईम सर, डीसीपी डिटेक्शन सर, एसीपी क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकाने अशा प्रकारे 2 विधी संघर्षग्रस्त बालक, एकूण 3 विधी संघर्षग्रस्त बालक यांना घरफोडीसारख्या अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रवाना केलेला आहे। ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज़, नागपुर। प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.